नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या सनातन हिंदू धर्मात अमावस्या तिथीला पितृकार्य, दान आणि पूजेसाठी अत्यंत पवित्र मानले गेले आहे. परंतु जेव्हा ही अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. हा दुर्मिळ योग केवळ धार्मिक दृष्टिकोनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही आपले नशीब बदलणारा ठरतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे. परंतु आपल्याला व्यस्त जीवनात प्रत्येकालाच गंगा, गोदावरी किंवा त्र्यंबकेश्वर सारख्या पवित्र तीर्थक्षेत्री जाणे शक्य होत नाही. शास्त्रामध्ये सांगितले आहे की जर तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊ शकत नसाल तर घरातच आंघोळीच्या पाण्यात काही विशेष वस्तू मिसळून स्नान केल्यास तुम्हाला गंगा स्नानाचेच पुण्य मिळते. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात कोणत्या वस्तू टाकाव्यात ज्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होईल, पितृदोष शांत होईल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल. तर हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण अर्धवट ज्ञान कधीही फलदायी ठरत नाही. महाभारत भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सोमवती अमावस्येचे महत्त्व सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की जो मनुष्य या दिवशी पवित्र स्नान आणि दान करतो त्याचे जीवन सर्व पापातून मुक्त होते. सोमवार हा चंद्राचा दिवस आहे आणि अमावस्या ही पितरांची तिथी आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे या दिवशी केलेल्या स्नानामुळे मानसिक शांतता मिळते. अमावस्येच्या दिवशी पृथ्वी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने बदल होत असतात. आपल्या शरीरात 70% पाणी असते. या बदलाचा आपल्या शरीरावर आणि मनावर खोल परिणाम होतो. सकाळी लवकर विशिष्ट नैसर्गिक वस्तू मिश्रित पाण्याने स्नान केल्यामुळे शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि नकारात्मकता नष्ट होते. चला मग तर जाणून घेऊया सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या बादलीत आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत. तुम्ही यातील तुमच्या सुविधेनुसार वस्तू निवडू शकता. पहिली वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल. कसे वापरायचे? आंघोळीच्या बादलीत पाणी भरण्यापूर्वी त्यात थोडे गंगाजल टाका. नंतर त्यावर साधे पाणी भरा. लक्षात ठेवा, आधी गंगाजल टाकावे, पाण्यावर गंगाजल टाकू नये. नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही. पाण्यावर गंगाजल टाकू नये. आधी गंगाजल टाकावे, मगच त्या बादलीत पाणी टाकावे. जसे गढूळ पाण्यात तुरटी फिरवली की पाणी स्वच्छ होते, तसेच गंगाजल आपल्या शरीराच्या आणि मनाच्या सर्व अशुद्धी करून दूर करते. जर एखाद्या व्यक्तीला सतत वाईट स्वप्ने पडत असतील किंवा घरात नकारात्मकता जाणवत असेल तर गंगाजल मिश्रित स्नान ही नकारात्मक ऊर्जा अगदी मुळापासून उपटून टाकते. यामुळे कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारच्या पापाचे शालन होते. आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर काळे तीळ टाका. दुसरा उपाय काळे तीळ आहे. जसं की अमावस्या ही पितरांची तिथी आहे. अनेकदा आपल्या कुंडलीत पितृदोष असतो, ज्यामुळे घरात विनाकारण भांडणे होतात, पैशांची आवक थांबते किंवा सतती प्राप्तीत अडथळे येतात. जसे आपण एखाद्या ऋणाचा हप्ता फेडू कर्जमुक्त होतो, तसेच पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने पितर तृप्त होतात आणि त्यांचे ऋण अंशतः कमी होते. पितरांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे घरातील अडकलेली कामे एकाएकी मार्गी लागतात. जसे की तुमचा दवाखान्यामागं खर्च होत असेल तो बंद होतो, तुमच्यात भांडणं वाद होत असतील ते बंद होतात, तुमच्या घरात सुख समृद्धी येते. आणि तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कच्चे दूध. चंद्रग्रहाची शांतता आणि मानसिक बळ आहे. आंघोळीच्या पाण्यात फक्त 2 ते 3 चमचे कच्चे दूध, न तापवलेले कच्चे दूध पाहिजे आणि ते पण गायीचे दूध पाहिजे. जसं की सोमवार हा शिवजींचा आणि चंद्राचा वार आहे. जसं तुमचे मन सतत अस्वस्थ राहाल असेल, विनाकारण भीती वाटत असेल किंवा नैराश्य येत असेल तर याचा अर्थ तुमचा चंद्रग्रह कमजोर आहे. जसे कोरड्या जमिनीवर पाण्याचा शिडकावा केल्यास ती शांत आणि सुपीक होतो, तसेच कच्चे दूध मिश्रित पाण्याने स्नान केल्याने मनाला कमालीची शांतता मिळते. यामुळे कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो आणि चेहऱ्यावर एक वेगळाच तेज येतो. आणि चौथी वस्तू आहे कुंश किंवा दुर्वा. आरोग्य आणि समृद्धीसाठी कसं वापरायचं? जर तुमच्याकडे कुंश
एक पवित्र गवत असतो आणि तर ते पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवा किंवा 5 दुर्वांची जुडी पाण्यात टाका. शास्त्रानुसार मध्य भागात विष्णू आणि अंतर्ग भागात शिव राहत असे. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर संगणकातील सर्व व्हायरस काढून टाकते. तसेच कुंश किंवा दुर्वा मिश्रित पाणी आपल्या शरीरातील आजारपण आणि जंतूचा नाश करते. ज्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात त्यांना हा उपाय नक्की करावा. 5वी वस्तू आहे थोडेसे सेंधव मीठ किंवा हळद. नकारात्मकता आणि नजरदोष निवारण करते. चिमूटभर हळद सौभाग्यासाठी आणि विवाहातील अडचणीसाठी किंवा चिमूटभर सेंधव मीठ नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी वापरण्यात येते आणि ही पाण्यात टाकावे. जर तुम्ही काळे तीळ टाकत असाल तर मीठ टाकू नका. तुम्ही हळद आणि गंगाजल यांचे संयोजन करू शकता. स्नान करताना विशेष मंत्र जप करा. कोणते जप करायचे? केवळ पाण्यात वस्तू टाकून चालत नाही. तुम्ही म्हणताल आम्ही ही वस्तू टाकली, ती वस्तू टाकली, आता आपली ही आंघोळीची स्नान पूर्ण झाले. तर तसं नाही. स्नान करताना तुमचे विचार आणि मनोचारही तितकेच शुद्ध पाहिजेत जितके शुद्ध पहिले नव्हते. पण त्या दिवशी तुमचे मनोचारही शुद्ध पाहिजेत. आणि स्नान करताना पवित्र नद्यांचे स्मरण करावे आणि अंगावर घेताना हा मंत्र म्हणावा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. याचा अर्थ, हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी नदी, तुम्ही सर्वजण या माझ्या आंघोळीच्या पाण्यात सामावून जावा. जसे आपण लांब असलेल्या प्रिय व्यक्तीसाठी आठवण काढली की तिची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते, तसे श्रद्धेने हा मंत्र म्हटल्यास त्या सर्व नद्यांची दैवशक्ती त्या बादलीत पाण्यात आवरते. जर हा मंत्र पाठ नसेल तर स्नान करताना ओम नमः शिवाय किंवा ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. स्नान झाल्यानंतर लगेच पुढील 3 गोष्टी केल्यास स्नानाचे फळ 100 पटीने वाढते. सूर्याला अर्घ्य देणे. तांब्यात पाणी घेऊन त्यात लाल फूल आणि अक्षता टाकून सूर्यदेवाला ओम सूर्याय नमः म्हणत अर्घ्य द्यावे. शिवपूजा आणि दीपपूजन करावी. घरातील महादेवाच्या पिंडीवर किंवा फोटोसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. महादेवाला पांढरी फुले वाहावीत आणि जमेल तर बेलपत्र अर्पण करावे. 3री गोष्ट, पिंपळाच्या झाडाची पूजा नेहमीच करायची आहे तुम्हाला. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडामध्ये विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो. पिंपळाचे पाणी वाहून 108 वेळा किंवा जमेल तशी परिक्रमा करावी. या दिवशी पिंपळाला स्पर्श केल्याने दारिद्र्य नष्ट होते. आणि 4थी गोष्ट म्हणजे तुम्ही दान धर्म करा. स्नानानंतर गरीब किंवा गरजू व्यक्तींना तांदूळ, दूध, काळे तीळ किंवा पांढरे वस्त्र दान करावे. श्रोते हो, देव आणि नशीब हे आपल्या श्रद्धेवर चालतात. सोमवती अमावस्येचा हा सुवर्णयोग सोडू नका. उद्या सकाळी उठून शांत चित्तेने बादलीतील पाण्यात आधी गंगाजल, नंतर चिमूटभर काळे तीळ आणि थोडे कच्चे दूध टाका. नद्यांचे स्मरण करत स्नान करा. आशीर्वाद घ्या. जसे एक छोटासा दिवा संपूर्ण अंधार दूर करतो, तसेच तुमचे हे छोटेसे प्रयत्न तुमच्या आयुष्यातील दुःखांचा अंधार दूर करतील. भगवान भोलेनाथ आणि तुमचे पितर तुम्हाला सुख, समृद्धी, उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास इतरांसोबतही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचे पुण्य लाभेल. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. धन्यवाद. बोला व बोला. ओम नमः शिवाय. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. माझे व्हिडिओ आवडले असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ करा.